सिटी न्यूज वसा जनसेवेचा राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाच्या निर्देशांकावर आधारित जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्गातील ऑक्टोबर महिन्यातील रँकिंग राज्यस्तरावर तयार करण्यात आली आहे। त्याची घोषणा काल करण्यात आली असून या रँकिंग मध्ये चक्क केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचा जिल्हाच पिछाडीवर असून बुलढाणा जिल्ह्यातील जिल्हा शल्यचिकित्सक तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी चक्क आपल्या कामगिरीमध्ये शेवटच्या स्थानी झळकून आले आहेत। राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाच्या अंतर्गत मातृस्वास्थ्य, मुलांचं आरोग्य, कुटुंब नियोजन, लसीकरण, साथरोग प्रतिबंधात्मक उपाययोजना, किशोरवयीन आरोग्य, आशा कार्यक्रम, प्रशासन आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुपोषण अशा सेवा निर्देशकांच्या अनुषंगाने आरोग्य विभागाच्या पथकामार्फत जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अधीन असलेल्या संस्थांमध्ये प्रत्यक्ष पडताळणी आणि पाहणी केली होती। यात बुलढाणा जिल्हा अतिशय शेवटच्या स्थानी आढळून आला। ऑक्टोबर 2024 च्या रँकिंग जाहीर झाले असून यात वाशिम जिल्हा सर्वप्रथम तर नाशिक जिल्हा द्वितीय तर ठाणे जिल्हा तृतीय स्थान मिळाले। मात्र केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा होमटाउन असलेला बुलढाणा जिल्हा मात्र राज्यात जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या निर्देशांकात अतिशय शेवटच्या स्थानी आढळून आल्याने खळबळ उडाली आहे। तर जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणतात, आम्ही ऑनलाईन रिपोर्टिंग आणि तांत्रिक अडचणीत मागे पडलो। पुढील काळात जिल्हा पहिल्या 10 मध्ये कसा राहील याकडे लक्ष देऊ। आरोग्य अभियानाच्या रँकिंग मध्ये आपण 34 नंबरवर जिल्हा, नेमके काय कारण असू शकतात आणि काय? नमस्कार, मी डॉक्टर गीते, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद बुलढाणा। रँकिंग ही जी होते ही आरोग्य विभागाअंतर्गत जे तांत्रिक कामकाज चालतं, तांत्रिक कामकाजाच्या रिपोर्टिंग, ऑनलाईन रिपोर्टिंग आणि झालेल्या कामकाजाचा ओव्हरऑल ॲनालिसिस करून 34 जिल्ह्यांची रँकिंग काढली जाते। मागील एका वर्षापासून आपण पहिल्या 10 मध्ये होतो, पण काही दिवसापासून ऑनलाईन रिपोर्टिंग मध्ये थोडं आमच्या तांत्रिक अडचणी आणि थोडं दुर्लक्ष झाल्याने रँकिंग घसरलेली आहे। आम्ही जो अभ्यास केला त्याच्यामध्ये अर्बन SWC आणि SWC पोर्टलवर डेटा एंट्री कमी केल्यामुळे आपले 10 मार्क रिड्यूस झालेत। टीबी प्रोग्राम मध्ये 10-15 मार्क रिड्यूस झालेले आहेत। तर डेफिनेटली आम्ही त्याच्यामध्ये लक्ष घालू आणि जिल्हा पहिल्या 10 मध्ये कसा राहील याचा नक्कीच प्रयत्न करू। सिटी न्यूज बुलढाणा।